तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय शुभमकरांना औक्षण करते सुमन आणि त्यांना म्हणते की दादा, आज तुला कुठे ठेवून कुठे नको असं मला झालंय, खूप अभिमान वाटतो आम्हा सगळ्यांना तुझा. आणि शुभमकरांनाही पेढा भरवते ती आणि आता गौतमीला म्हणते, वहिनी तुला तर हेच पाहिजे होतं ना ग. गौतमी रागाने बघते सुमनकडे, पण आता गपचूप तिला काही तिच्या भावना अशा एक्सप्रेस करता येत नाही ना त्यामुळे सगळ्यांसमोर हसावंच लागतं. मग आनंद झालाय असं नाटक करते असो. पण आता बयो विषय काढते आणि म्हणते, काय हो इराचाई, तुम्ही नेमक्या कुठे पडल्या होत्या काल आणि अशा कशा पडल्या तुम्ही आणि शॉकही बसला तुम्हाला. शुभमकर म्हणतात, हो ना गौतमी, अगं असं कसं शॉक बसला तुला. तेव्हा गौतमी म्हणते, अरे मी वॉशरूमला चालले होते ना, तेव्हा अचानक स्विचवरच धडपडले मी, मला पण कळलं नाही असं कसं झालं. शुभमकर म्हणतात, काळजी घ्यायला हवी होतीस ना, काही झालं असतं तर. आता विशाल म्हणतो, नाही पण खरंच डॉक्टर, तुम्ही काल ना एकदम कमाल काम केलं आहे. तुमच्या ह्या सगळ्या म्हणजे काम करण्यामागे खरं तुमचं इन्स्पिरेशन कोण होतं, म्हणजे तुम्ही नेमका काय विचार केला होता त्या क्षणाला. आता हे डॉक्टर म्हणतात की माझे इन्स्पिरेशन माझी बयो होती, माझी बयोच माझी इन्स्पिरेशन आहे अगदी कायम. असं ऐकल्यानंतर बयोला खूप छान वाटतं आहे आणि सगळेच जण या बयोकडे बघताय. आता कोण कशा नजरेने बघताय ते तुम्ही इमॅजिन करूच शकता. असो, पण आता बयो म्हणते, डॉक्टर तुम्ही ना आता तुमची प्रॅक्टिस लवकरात लवकर सुरू करायला हवी, तुम्ही आता ते हॉस्पिटल लवकर जॉईन करा. गौतमी तिच्याकडे रागाने बघत असते. शुभमकर म्हणतात, काय गं सरू, काल तू अगदी सराईत नर्स असल्यासारखी सगळं काही देत होती माझ्या हातामध्ये. आता हिला काही उत्तर सुचे ना काय बोलावं बयोला. ती म्हणते, नाही नाही तसं काही नाही, तुम्ही जे जे सांगत होतात तेच मी तुमच्या हातात देत होते. मग विशाल मुद्दाम ते टाळतो बोलणं पुढे आणि शुभमकरांना म्हणतो, नाही सर, पण तुम्ही ना आता सिरियसली विचार करायलाच हवा. म्हणजे काल तुम्ही प्रूव्ह करून दाखवलंय की तुम्ही फिजिकली आणि मेंटली अगदी फिट आहात, तुम्हाला कुठल्या स्कॅन रिपोर्टची गरज नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर आमच्याच हॉस्पिटलमध्ये जॉईन करा, तिथे वॅकन्सी आहे. सुमन म्हणते, दादा असं झालं तर खूप चांगलं होईल बघ. आरव, इरा सगळेच खुश झालेत. पण आता लगेच गौतमी नाटकं करायला लागते, माझं पाय दुखतोय, मला ना आता आराम करायला हवा. मग विशाल म्हणतो, सर मी आता निघतो, तुम्ही सुद्धा आराम करा. आता हे डॉक्टर त्या विशालचा हात हातात घेतात आणि म्हणतात, खरंच विशाल, खरंच तुम्हा सगळ्यांमुळे आज मला हा दिवस दिसला आहे आणि खरं तर विशाल तुझे खूप खूप आभार. तुम्ही सगळ्यांनीच मला मोटिवेट केलं आणि पहिल्यांदाच माझ्या दोन्ही मुलांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये असिस्ट केलं. माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. आता हे ऐकल्यानंतर इरा आणि आरव त्यांच्याकडे बघून स्माईल करताय. मग आता विशाल डॉक्टरांचा निरोप घेतो आणि म्हणतो, आराम करा, आपण उद्या भेटूयात. आता पुढच्या सीनमध्ये डायरेक्ट त्यांनी विशाल आणि बयो भेटले तसं दाखवलं आहे. आता विशाल म्हणत असतो, तू कसला विचार करते सरस्वती, सगळं तुझ्या मनासारखं झालं आहे ना, त्यामुळे तू एवढी खुश आहेस ना. तेव्हा बयो म्हणते, हो त्याचमुळे मी खुश आहे, पण सर आपण आता लवकरात लवकर बाबाला हॉस्पिटलमध्ये जॉईन करायला हवं, म्हणजे आपल्याच कॉलेजमध्ये. तर आता हा विशाल म्हणतो, अगं तू जे म्हणतेस ते प्रॅक्टिकली करणं जरा अवघड आहे, कारण मला नाही वाटत गौतमी मॅडम आणि दुष्यंत सर तिथे शुभमकरांना जॉईन होऊ देतील. ती दोघी काही ना काही घोटाळा नक्कीच करणार, म्हणजे स्कॅनचे रिपोर्ट असू दे किंवा काहीही. मला जरा अशक्य वाटते हे सगळं सरस्वती. आता बयो त्याच्या गोष्टीवर विचार करायला लागते आणि म्हणते, माझ्या डोक्यातनं एक आयडिया आली आहे, आपण हे सगळं दुष्यंत सर इथे नसतानाच करून घेऊयात. पण आता हे सगळं ती कसं प्रॅक्टिकली करणार आहेत हे पुढे बघूयात. पण यांनी मॅनेज मात्र छान केलं प्रेक्षकांनो. गौतमीची तडफडच सुरू असते, ती विचार करत असते, गौतमी गौतमी काहीतरी कोर, हे सगळं डोक्याच्या बाहेर चाललंय, आता कसं करणार आहेस पुढे. या शुभमकरने प्रॅक्टिस जॉईन केली तर ती मनाशीच बडबडत असते. मग त्या दुष्यंतचा फोन येतो तिला. दुष्यंत म्हणतो, काय झालं गौतमी, तुझे 35 मिस कॉल होते. पण आता ही म्हणते, अरे मूर्खा दुष्यंत, तू कुठे होतास. दुष्यंत म्हणतो, अगं जरा नीट बोल, माइंड युअर लँग्वेज, मी डीन आहे कॉलेजचा. गौतमी म्हणते, हा माहिती आहे मला तू डीन असते, पण त्याचा काही उपयोग नाही आहे. काल केवढं मोठं कांड झालं माहिती आहे तुला, तू फोनसुद्धा उचलत नव्हतास आणि तुझा फोन लागत नव्हता. दुष्यंत म्हणतो, अगं मी माझ्या पर्सनल कामासाठी गेलो होतो एका एरियात, तिथे रेंज नव्हती. तेव्हा गौतमी म्हणते, बयोने काय केलं माहिती आहे तुला. हे दुष्यंत म्हणतात, अरे यार नॉट अगेन, काय केलं त्या बयोने. आता गौतमी सांगते की अरे बाबा खूप मोठं कांड झालं आहे. त्या बयोने त्या विशालच्या मदतीने शुभमकरचे स्कॅन केलेत. बरं स्कॅन केले तर केले, एवढ्यावरच नाही ती थांबली. अरे शुभमकरने तिथे तू नसताना सर्जरी केली आहे, एका बाईची क्रिटिकल डिलिव्हरी केली आहे त्याने तिथे. आता दुष्यंतच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते म्हणतात, काय, अगं हे कसं शक्य आहे. गौतमी म्हणते, अरे काहीही शक्य आहे, त्या बयोसाठी काहीही शक्य आहे. आणि जे काही प्रकार झाला तो सगळा प्रकार ती या दुष्यंतला सांगते. आता दुष्यंत सर डोक्याला हात मारतात की अरे बाप रे, हे सगळं काय होऊन
बसलंय. बयो आता सकाळी सकाळी येऊन बघते तर काय बातम्यांमध्ये आणि सगळीकडे शुभंकर देवचाके व्हायरल झालेत. बातम्यांमध्ये त्यांचीच न्यूज असते की DND कॉलेजमध्ये मानवतेचा संदेश देणारे डॉक्टर शुभंकर देवचाके यांनी एक क्रिटिकल ऑपरेशन केलं आहे. म्हणजे सगळीकडे शुभंकर सरांचा उदो होतोय. तर आता बयो आरवला आणि सुमन आत्याला सगळ्यांनाच आवाज देते. आरव म्हणतो अरे वा बयो हे काय आहे. आता बयो म्हणते बघ आपले बाबा TV वर आलेत. आरव म्हणतो अगं बयो हे सगळं कसं शक्य झालं. मग बयो सांगते की विशाल सरांचा मित्र आहे एक या न्यूज चॅनलमध्ये, त्यांनीच ही बातमी दिली आहे. आता गौतमी खाली आल्यानंतर बघते तर तिचे डोळे अशा प्रकारचे झालेले आहेत. म्हणजे ती खूपच थक्क झाली आहे. यात काही शंका नाही, ती नेहमीच थक्क होते. असो, पण आता सुमन म्हणते दादा बघ अरे किती तुझ्या बातम्या चालू आहे TV वर. मग आता शुभंकर पण विचारतात अगं हे असं कसं TV मध्ये गेलं सगळं. मग बयो सांगते की विशाल सरांमुळे झालं हे सगळं. मग आता शुभंकर म्हणतात काय गरज होती विशालला एवढं सगळं करायची. बयो म्हणते असं कसं, तुम्ही कामच असं केलं आहे, तुमचं कौतुक तर व्हायलाच हवं. आता इरा पण येते आणि म्हणते बाबा अरे बघ व्हायरल झाला आहेस तू इंटरनेटवर. आता शुभंकर म्हणतात अगं इरा इंटरनेट नाही TV वर पण तेच चालू आहे बघ, आम्ही तेच बघतोय TV वर. इरा म्हणते वाव अमेझिंग, अगं मम्मा आपला बाबा बघ किती व्हायरल झाला आहे, कसलं भारी आहे ना हे सगळं. इराला पण खूप आनंद होत असतो तिच्या वडिलांची प्रगती बघून. पण गौतमीला कसला आनंद होतोय तिच्या नवऱ्याची प्रगती बघून. ती म्हणते हो 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 खरंच खूप छान. नाही शुभू खरंच तू जे काही केलं आहेस ना ते खरंच कौतुकास्पदच आहे. पण तुमचं चालू द्यात मी आलेच जरा 1 मिनटं. आता बयोचं बारीक लक्ष असतं गौतमीवर. गौतमी जाते आतमध्ये मुद्दाम. आता तिला ते सहन होत नसतं. गौतमी आत जाऊन विचार करत असते काय करायचं आता पुढे आणि काय नाही. आता दुष्यंत बिचारे त्या नर्सला उगाचच ओरडतात. काल हे सगळे स्कॅन वगैरे कोणाच्या परमिशनने केले तुम्हाला माहिती आहे ना, शुभंकर देवचाके माझे पर्सनल पेशंट आहेत ते, तुम्ही कोणाला विचारलं हे सगळं. आता त्या नर्स सांगतात की विशाल सरांनी सांगितलं होतं तुमची परमिशन आहे. मग ते दुष्यंत म्हणतात तुम्हाला मला फोन करता नाही आला का, ठीक आहे पण आता तुम्ही मला ते स्कॅनचे रिपोर्ट द्या, ताबडतोब द्या ते रिपोर्ट. आता ती नर्स म्हणते काल रात्रीच विशाल सर घेऊन गेलेत रिपोर्ट. आता मात्र दुष्यंत खूप चिडतात आणि म्हणतात काय तुम्हाला हॉस्पिटलचे रूल माहिती नाही का, रात्री रिपोर्ट आपण कधीच कोणाला देत नाही, दुसऱ्या दिवशी देतो. ते तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, 1 नाही 2 चुका केल्यात. तुम्हाला तर मी आता सोडणार नाही आहे, बघतोच मी आता तुमच्याकडे. आता त्या नर्सवर राग काढून काय उपयोग आहे. पण आता गौतमी तन करत असते पुन्हा स्वतःच्याच मनाशी बडबड करत असते. आता बयो तिथे जाते आणि म्हणते अहो इराची आई शांत व्हा जरा, काय झालं तुम्हाला. आता गौतमी तिच्यावर डाफरते आणि म्हणते ए जास्ती आवाज करू नकोस हां. तेव्हा बयो म्हणते अहो असं काय करता, तुम्हाला ते गाणं माहिती आहे का हो, जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. नाही ते गाणं ऐकायची ना खरंच तुम्हाला खूप गरज आहे, नक्की ते गाणं ऐका तुम्ही. काय आहे ना तुमचे कर्म असे त्यामुळे तुम्हाला असे फळं मिळतात. माझ्या बाबांचं कर्तृत्व सगळीकडे गाजलेलं आहे आणि नेहमीच माझे वडील चांगले काम करत आलेत, त्यामुळे त्यांचं कौतुक होणारच. पण आता लक्षात ठेवा माझे बाबा लवकरात लवकर हॉस्पिटल जॉईन करणार आहेत आणि प्रॅक्टिस सुरू करणार आहेत. त्यात जर तुम्ही आडकाठी केली, तुमचा पाय जर मध्ये आणला तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे, मी तो पाय तोडायला मागे पुढे बघणार नाही आहे. आता बयोने डिरेक्टली धमकीच दिली आहे गौतमीला, असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय शुभंकरांचा इंटरव्ह्यू वगैरे होतोय. आता त्यांना सुचेना काय बोलावं. मग बयो म्हणते आमचे डॉक्टर आता लवकरच DND हॉस्पिटलमध्येच डॉक्टर म्हणून रुजू होणार आहेत, जिथे त्यांनी त्यांचं ऑपरेशन केलं आणि यासाठी गौतमी देवचाके त्यांना मदत करणार आहे. आता या गौतमीच्याच गळ्यात तिने सगळं घातलेलं आहे, पण सगळं क्रेडिट गौतमीला द्यायची काहीच गरज नव्हती नाही का प्रेक्षकांनो. असो आता बघूयात पुढे काय काय तमाशा होतोय ते, पण छान दाखवत आहेत ते सध्या, म्हणजे लॉजिकली तरी बरी स्टोरी चालू आहे. तर प्रेक्षकांनो कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू मला कळवा. आणि आज माझा वाढदिवस होता त्यामुळे उशीर झाला. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम आहेत, मला माहितीच आहे. आपल्या ह्याच चॅनलवर मी ऑडिओ बुक देते माधवी महाजनी यांची 4था अंक या आत्मचरित्राची. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते ऑडिओ बुक ऐकायला विसरू नका, खूप छान आत्मचरित्र आहे ते. धन्यवाद.